जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत करतो तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आजचा व्हिडिओ एकदम टॉपचा होणार आहे। कारण खूप साऱ्या भावांच्या कमेंट इंस्टाग्रामला आल्या होत्या, मेसेज आले होते की भावा गणपती, सत्यनारायण पूजा व महाप्रसाद यावर एक PL फाईल घेऊन ये। तर लगेच तुमच्या मागणी उत्सव आपण PL फाईल प्रोव्हाइड केलेली आहे तुम्हाला। त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। PL फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे। पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसू शकतो मित्रांनो, हे तर तुम्हाला माहीत आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओ थोडा पण मिस करू नका। तर तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही मित्रांनो। त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला चालू करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर PL फाईल ओपन करून घ्यायची। आता बऱ्याच भावांच्या कमेंट येतात की भावा पिक्सेल लॅबमध्ये PL फाईल ओपन होत नाही, तर तुमचं जे पिक्सेल लॅब असेल ते डिलीट करून टाका। आणि मी माझ्या टेलिग्राम चॅनलला एक पिक्सेल लॅब दिलेला आहे, ते पिक्सेल लॅब तुम्हाला तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते एकदम प्रो व्हर्जन आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर आपलं जे पिक्सेल लॅब आहे ते डाउनलोड करून घ्या। पिक्सेल लॅबमध्ये आल्याच्यानंतर हे न्यू टेक्स्ट जे तुम्हाला दिसतंय याला डिलीट करून टाकायचं। सर्वात पहिले याला उडून टाकायचं। त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, माय प्रोजेक्टचं ऑप्शन असेल तुमच्यापाशी तर माय प्रोजेक्टमध्ये जायचं आहे, नसेल वर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। इथून खालून वरती 3 नंबरला ओपन PLP फाईल अशा पद्धतीचं दिसेल तुम्हाला, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुमची PLP जी आहे ती इथे ॲड केलेली आहे, ती ओपन होऊन जाईल तुमच्या पुढे अशा काही पद्धतीने बघू शकता। सत्यनारायण महापूजा महाप्रसाद निमित्त PL फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे। ती काय अशा पद्धतीची आहे, एकदम खतरनाक आणि एकदम युनिक ही जी आहे PL फाईल झालेली आहे मित्रांनो, डिझाईन झालेली आहे बघू शकता। फोटो वगैरे सगळं काही बॅकग्राऊंड एकदम ओकेमध्ये आहे। तर आता प्रश्न तुमच्या मनात पडला असेल की बाबा हा बनवायचा कसा, याच्यात चेंजेस कसे करायचे, तर सर्व काही मी सांगणार आहे। व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचं आहे। आता तुम्हाला याच्यात चेंजेस काय करायचे सर्वात प्रथम ते सांगतो। तर तुम्हाला इथं महाप्रसादाचा टाईम बदलून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शिवनेरी गणेश मंडळ, तुमच्या गणेश मंडळाचं जे काही नाव असेल किंवा तुम्ही जर घरी करत असाल तर तुमच्या घराचं जे काही पत्ता असेल ते टाकू शकता खाली। त्यानंतर तुम्हाला यात आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की यात तुम्हाला एक शिवनेरी गणेश मंडळ हे नाव आहे ते एक चेंज करून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लेअरवर जायचं आहे आणि लेअरवर गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होतो की हे दिसून जाईल, तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर याचं लॉक काढून घ्या। लॉक काढल्याच्यानंतर याच्यावर डबल टॅप करा आणि इथं जे तुम्हाला शिवनेरी गणेश मंडळ दिसतंय बघू शकता, इथं शिवनेरी गणेश मंडळ यंदाच्याही आमच्या शिवनेरी गणेश मंडळाच्या वतीने हे दिसते तुम्हाला। इथं शिवनेरी गणेश मंडळ कट करून घ्यायचे आणि जे काय तुमच्या गणेश मंडळाचं नाव असेल आता ते टाकून घ्यायचे। मी डेमोसाठी टाकून घेतो, शिवराज गणेश मंडळ बघू शकता टाकलेलं आहे। आता तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे। तुमचं जे टेक्स्ट आहे ते आपोआप एकदम ओकेमध्ये सेट होऊन जाईल बघू शकता। आता सेट झालेलं आहे। तर आता बघू शकता इथं तुम्ही वाचून पण बघू शकता, कारण मी जर वाचून दाखवलं तर खूप टाईम व्हिडिओ खूप मोठा होणार, त्यासाठी तुम्ही बघून घ्या। आता नाव जे चेंज झालेलं आहे, आता तुम्हाला टाईम बदलायचा आहे। त्यासाठी तुम्हाला मी आता जी प्रोसेस केली तशीच प्रोसेस करायची। इथं तुम्हाला टायमाची जी लेअर आहे ती इथं शोधून घ्यायची बघू शकता। इथं सायंकाळी 6 ते 6 वाजता इथं लेअर दिसेल तुम्हाला अशा काही पद्धतीने टाईप केलेली। त्याचं लॉक काढून घ्यायचं आहे आणि त्या लेअरवर डबल टॅप करायचं आहे आणि इथं जे टाईम आहे तुम्ही इथं 7 करू शकता, 5, 6 जे काही तुमचा टाईम असेल ते तुम्ही इथं टाकू शकता। आता मी 5 टाकतो आणि ओकेवर क्लिक करतो बघू शकता। इथं 7च्या जागी 5 टाईम झालेला आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गणेश मंडळाचं जे काय नाव असेल किंवा तुम्ही जर घरी करत असाल
तर तुमच्या घराचा पत्ता वगैरे टाकून घेऊ शकता तुम्ही. आता तुम्हाला 3 लेअर शोधून घ्यायची. खाली आयोजकाची ही लेअर आहे, बघू शकता तुम्ही, शिवनेरी गणेश मंडळ नांदेड. याचं लॉक काढून घ्यायचे तुम्हाला. लॉक काढल्याच्यानंतर लेअरवर क्लिक करायचं आहे आणि याच्यावर डबल टॅप करायचं आहे आणि इथं तुमचं जे काय नाव असेल पुढलं तेवढं बदलून घ्यायचे तुम्हाला. इथं टाकतो मी शिवराज गणेश मंडळ, बघू शकता. ओकेवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे बॅनर आहे ते एकदम पद्धतशीर आणि एकदम खतरनाक पद्धतीने रेडी झालेलं आहे, बघू शकता. काय अशा पद्धतीने जर तुम्हाला याच्यातली कुठली PNG योग्य वाटत नसेल तर ती काढून टाकू शकता तुम्ही. आणि त्या जागेवर जर माझ्यापेक्षाही खतरनाक तुमच्यापाशी एक गणपती बाप्पाचा फोटो असो किंवा दुसरी कुठली पण PNG असो ती तुम्ही यात ॲड करून आणखी चांगला बॅनर बनवू शकता. तर अशा काही पद्धतीने आपला बॅनर आहे. तर तुम्हाला सेव्ह करायचं तर माहीत असेल, जर बऱ्याच जणांना माहीत नाही त्यासाठी मी सांगतो. वर शेअरवर क्लिक करायचं आहे, इथं PNG करायचं आहे आणि इथं अल्ट्रा करायचं आहे. आता एका भावाची कमेंट आली होती की भावा पिक्सेल लॅबमध्ये जेव्हा डिझाईन मी सेव्ह करतो तेव्हा डिझाईन ब्लर सेव्ह होती. त्यासाठी तुला काय करायचं आहे भावा, तर इथं PNG करायचे वर आणि खाली जे आहे ते अल्ट्रा करायचं आहे आणि शेअरवर क्लिक करायचं. आता ही जी डिझाईन आहे ती फुल HD तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.